पुण्याच्या एका जुन्या गल्लीत सूरज नावाचा 19 वर्षांचा मुलगा आपल्या पालकांबरोबर आणि लहान बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील एका खाजगी कारखान्यात काम करायचे आणि आई घरात पापड बनवून विकायची. सूरजाचे शिक्षणाचे स्वप्न या मर्यादित उत्पन्नाच्या परिस्थितीत चमकणारा एक दीपक होते. सूरजचं स्वप्न होता सरकारी अभियंता बनण्याचे, पण परिस्थिती त्याच्या मार्गात भिंतीसारखी उभी होती. सकाळी सूरज बातम्या वितरित करायचा, त्यानंतर कॉलेजला जायचा, दुपारी मुलांना ट्युशन शिकवायचा आणि रात्री आईसोबत पापड सुकवण्यास मदत करायची. सगळे झोपले की सूरज अभ्यास सुरू करायचा. एक दिवस त्याच्या जीवनानं आणखी कठीण वळण घेतले. त्याचे वडील काम करणारा कारखाना अचानक बंद झाला आणि घरातील एकमेव उत्पन्नाचं साधन संपुष्टात आले. आता सूरजला बातम्यांसोबत भाजीही विकावी लागली, जेणेकरून घरातील अन्नपदार्थ चालू राहतील. त्याचा मित्र विक्रांत म्हणाला, भाई आता सोड दे, इतका ताण घेऊन कोण अभ्यास करतो. सूरज शांत राहिला, पण आतून पूर्णपणे खचला होता. तो दुसऱ्या दिवशी कोणाशी काही बोलले नाही आणि जवळच्या टेकडीवरील मंदिराकडे चालत गेला. तिथे एका वृद्ध महात्मा एकटे बसलेले होते. शांत चेहरा, वाकलेली पाठ आणि डोळ्यांमध्ये खोलवरची शांती. सूरज त्यांच्यासमोर बसला आणि अचानक जोरजोरात रडू लागला. मी खूप थकले आहे बाबा, किती सहन करावे. मेहनत करतो पण परिस्थिती अजून वाईट होते, काही मार्ग दिसत नाही. महात्मा हसले आणि म्हणाले, बेटा माझ्यासाठी एक काम करशील का? सूरजाने डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले, हो बाबा. महात्मा म्हणाले, या टेकडीवर त्या जुन्या आंब्याच्या झाडावर जो कबूतर घोसळा तयार करत आहे त्याला पुढील 10 दिवस रोज जाऊन तोडावे लागेल. फक्त एवढे करायचे, काही प्रश्न नाही. सूरज चकित झाला. कबुतऱ्याचे घोसळा तोडायला का? पण महात्मा फक्त हसले आणि डोकं हलवले. म्हणजे जे सांगितले तेच कर. सूरज चुपचाप निघाला. पहिल्या दिवशी तो झाडाजवळ गेला. डोक्यावर तिनके ठेवून कबूतर घोसळा तयार करत होते. सूरजानं घोसळा खाली फेकला. त्याला फार वाईट वाटले. एखादे घर तोडणं आणि तेही त्या पक्ष्याचे जे फक्त छाया शोधत आहे. सूरजाची आत्मा थरथरली. दुसऱ्या दिवशी कबूतर पुन्हा घोसळा तयार करत होते, नवीन तिनके जोडत. सूरजानं परत घोसळा फेकला. प्रत्येक दिवस तो असेच करत होता आणि प्रत्येक दिवस आतून विचित्र अपराधबोध वाटत असे. पण त्याने एकही प्रश्न विचारला नाही, कारण तो जाणून होता की महात्मा काही शिकवू इच्छित आहे. 10व्या दिवशी कबूतर पुन्हा घोसळा बनवलेला होता. सूरजानं घोसळा फेकण्याचा हात उचलला, पण स्वतःला थांबवले. तो परत महात्मांकडे गेला आणि म्हणाला, बाबा मी समजू शकत नाही. मी रोज त्याचं घर तोडले, पण तो रोज पुन्हा तयार करत होता. मला प्रत्येक दिवस वाईट वाटत असे, पण मी केले कारण तुम्ही सांगितले. आता कृपया मला याचा अर्थ सांगा. महात्म्यानं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हीच माझी पहिली शिकवण. सातत्यानं मेहनत करणं म्हणजे फक्त काम करणं नव्हे, तर प्रत्येक अपयशानंतर पुन्हा सुरू करणं होय. त्या कबुतराला माहितीये की त्याचे घोसळा फुटू शकते, पण तो रोज नवीन आशेनं तिनके जोडतो, कारण त्याला विश्वास आहे की जेव्हा समोरचा थकून जाईल तेव्हा त्याचे घोसळा वाचेल. बेटा, जगी असेच आहे. परिस्थिती बारंबार तुमच्या स्वप्नांना खाली ढकलतील, पण जर तुम्ही कबुतऱ्यासारखे रोज पुन्हा उठाल तर एक दिवस तुमच्या स्वप्नांचे घरही तयार होईल. सूरज शांत होता, पण चेहरा शांतीपूर्ण होता, जणू मनातील गाठी सुटल्या होत्या. महात्म्यानं पुढे सांगितले, दुसरी गोष्ट, जेव्हा तू भाजी विकत आहेस, घर चालवण्यासाठी दिवस रात्र झुंजत आहेस, तेही जाईल. वेळ कधीही एकसारखा राहत नाही. बेटा, आज तू संघर्ष करत आहेस, पण जर चालत राहिलो तर उद्या तोच वेळ तुला आदराने पाहिल. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेव. सातत्यपूर्ण मेहनत अपयशाला हरवते,
आणि वाईट वेळ नेहमी टिकत नाही. आणि त्या दिवसापासून सूरजचे जीवन बदलले.